आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर नदीम पटेलजी, जे गेल्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांची मास्टरी असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यात त्यांनी बरेचसे प्रोजेक्ट केलेले आहेत. तर या सगळ्या संदर्भात त्यांच्या आजवरच्या अनुभवांबद्दल, या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आपण गप्पांना थेट सुरुवात करूया अशी की थोड्या फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमचं स्कूलिंग कुठलं होतं, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? माझे वडील एक मिस्त्री आहे. छोटेसे ठेकेदार होते. मला त्यांच्या फील्डमध्ये इंटरेस्ट होता. मला इंटरेस्ट असल्यामुळे मी ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग याशी जुळलो. व्हेरी गुड. जुळल्यानंतर मला ग्राउंड लेवलला ज्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहे की त्यांच्या समाधीनुसार एखादी घर त्यांना बांधून, म्हणजे ते समाधानी व्हायला पाहिजे असं घर त्यांना बांधून देण्याची माझी इच्छा होती. कारण की एक ग्राउंड लेवलला जे लोकांचे एक प्रॉब्लेम आहे की आजकाल रेसिडेन्शियली प्रोजेक्ट्समध्ये भरपूर लोक अपेक्षा ठेवतात की मला माझ्या पैशाच्या हिशोबाने काम वगैरे करून भेटेल, चांगलं काम करून भेटेल. माझी अशी इच्छा होती की एक समोरचा कस्टमर माझं समाधानी व्हायला पाहिजे आणि त्याला जी अपेक्षा आहे त्याच्या पलीकडचं मी त्याला करून देऊ. त्या हिशोबाने मी या फील्डमध्ये आलो. बरोबर आहे. दोन्ही पर्पज तुमचे फार चांगले होते. एकतर वडिलांची बॅकग्राऊंड होती या फील्डमध्ये येण्याची आणि लोकांचं घर व्हावं हे स्वप्न होतं जे तुम्ही पूर्ण करताय. तर मग त्यातलाच आणखीन एक आठवण तुम्हाला विचारणार आहे, ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही इंडिव्हिज्युअली केलात, तर त्याची आठवण कशी होती? कारण तेव्हा थोडं प्रेशर असतं, बर्डन असतं, पहिला प्रोजेक्ट असतो, आपण यंग असतो. तर कशी होती ती आठवण? माझी एक आठवण अशी होती, माझ्या वडिलांकडनं मी स्वतः माझ्या पायावर उभं, शिक्षण झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायला मी माझ्या वडिलांकडनं काही पैसे उधार घेतले. बरं. उधार घेतल्यानंतर मी त्या पैशांचं एक माझ्या स्वतःचं एक साईट्स चालू केले आणि त्या हिशोबाने मी या फील्ड एक रेसिडेन्शियली प्रोजेक्ट मध्ये सुरुवात केली. आता या फील्ड मधल्या काही प्रश्न विचारतो. एकतर त्यातला पहिला प्रश्न, या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार महत्वाचं आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो, त्यांना त्यातलं कामातलं माहित नसतं. तर अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? कारण त्यांच्यातनं काही मोठे हादसे सुद्धा घडू शकतात. तर आणि ते तुम्ही कसे हाताळता, साईटवर कशी हँडल करता ही सिच्युएशन सगळी? तिथे साईटवर हाताळताना त्यांना तिथे स्वतः आम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो, स्वतः उभं राहावं लागतं. हे कठीण काम आहे. बरोबर. कारण त्यांना सगळं स्किल आहे ते. बरोबर. समजत नसतं. बरोबर. जर स्किल लेबर असले चांगले समजूतदार, तर तिथे आम्हाला एक थांबण्याची वेळ पडत नाही किंवा दुसऱ्या साईटवर तेवढा वेळ देता येतो. बरोबर. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय, तर बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आमचं घर पूर्ण करून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं क्वालिटी काम करावं आपण. तर क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही बॅलन्स कसा करता? समतोल तर मी एक कस्टमरला माझ्या पटवून देतो की माझ्यामध्ये एक तर तुम्ही क्वालिटी बघा, एक तर बजेट बघा. बजेट जर बघत असाल तर क्वालिटी बघू नका आणि क्वालिटी जर बघत असाल तर बजेट बघू नका. बरोबर. कारण भरपूर आता प्रत्येक कस्टमर हा एक स्वप्न, प्रत्येकाचं एक शेवटचं स्वप्न असतं घर. आणि घर म्हणजे एक तर आपण दोन पैसे, माझं तर एक कस्टमरला हेच सांगणार आहे की चांगल्यात चांगलं स्टील, चांगल्यात चांगल्या सगळ्या गोष्टी जर आपण ब्रँडेड यूज करत आहे तर आपण बजेट बघायचं हेच प्रश्नच येत नाही. तर आपण जर आपल्या स्वप्न एक पूर्ण करतोय तर कमीत कमी आपण क्वालिटीवर जोर द्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण आपलं काम करायला पाहिजे. बरोबर. दुसरा एक प्रश्न जरा वेगळा आहे, तो म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर जळगावचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल, येणाऱ्या 15-20 वर्षात पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल जळगाव डिस्ट्रिक्टला, तर कुठल्या फील्डवर काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, क्या बात आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय अजून येतात गोष्टी जास्त? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भरपूर काही आहे. आता जसं रस्ते वगैरे, ब्रिज वगैरे. ओके. आणि रेसिडेन्शियली हे बघा, एक सिटी आहे, सिटीची एक दिशा ठरवणारी एक रेसिडेन्शियली आणि कमर्शियल, हे पण एक भरपूर मोठा मुद्दा आहे ज्याने सिटी सुंदर दिसते. अगदी बरोबर. तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जरा याला स्पीडअप करण्यासाठी?
इन्फ्रास्ट्रक्चरला थोडं बूस्ट करण्यासाठी अजून? सरकारने माझ्या मते एक पाऊल उचलायला पाहिजे. सगळ्यात पहिले तर त्यांनी ग्राउंड लेवलला जे भ्रष्टाचार आहे हं. ते कमी करून आणि त्यांनी ओरिजिनली प्रोजेक्ट जे सरकार आपल्याला म्हणजे त्याला गती द्यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतः त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला गती दिली गती पाहिजे. दिली पाहिजे, बरोबर आहे. दुसरा आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील्स आता भरपूर कस्टमर किंवा मार्केटमध्ये एक ठरलेले ब्रँड आहे. लोकांना असं वाटतं की ठीक आहे, हा ब्रँड आहे, भरपूर मोठं नाव आहे, तर त्यालाच आपण चूज करावा. माझं असं म्हणणं आहे की ऍक्च्युअल त्याची म्हणजे स्पेसिफिकेशन वगैरे बघून कस्टमरने सुद्धा किंवा एखाद्या इंजिनियरने सुद्धा बघून त्यांचे स्पेसिफिकेशन किंवा त्या कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन काढून आणि तरच कस्टमरला सजेस्ट केलं पाहिजे की खरंच स्टील्स कोणतं चांगलं आहे. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले कुठल्या प्रोजेक्टमध्ये? हो, बरं. माझ्या भरपूर प्रोजेक्ट्स आहे. माझे आतापर्यंत माझे आता 19 हल्ली करंटली प्रोजेक्ट्स आहे. त्याच्यात 9 ठिकाणी मी आता सध्या आयकॉन आयकॉन वापरला. वापरत. मग कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स त्यांच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस बद्दल? छान आहे. लोकांना पटवून ग्राउंड लेवलला पटवून दिलं पाहिजे फक्त बस, आणि एवढंच. लोकांना एक विश्वास दिला पाहिजे की खरंच हे चांगलं आहे आणि आपण यूज करताना त्यांना प्रॅक्टिकली दाखवलं पाहिजे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे तुमच्यासारखे जसे यंग इंजिनियर्स येतात, तुमचे ज्युनियर्स येतात पुढचे, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? काय ऍडवाइस द्याल? मी प्रत्येक माझ्या एक ज्युनियर किंवा सिनियर जे पण असतील त्यांना एक सल्ला देईल माझा की प्रत्येक फील्डमध्ये येण्यापूर्वी ही आपली मानसिकता किंवा नीतिमत्ता ही चांगली ठेवावी, चांगल्या दृष्टिकोनाने ठेवावी. फक्त पैसा हा इम्पॉर्टंट नसता, एक लोकांची गरज किंवा लोकांची एक भावना तिचा लक्ष ठेवून आपण त्यांच्या एक्सपेक्टेशनवर एक पूर्णपणे काम केलं पाहिजे. बरोबर. क्या बात. सो हे होते इंजिनियर नदीम पटेलजी आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली, ते म्हणजे तुमची स्वतःची मानसिकता तशी पाहिजे की तुम्ही एखाद्या सामान्य माणसाचं घर पूर्ण करताय, त्यांना आयुष्यभर पैसे कमवलेले प्रामाणिकपणे, आणि तुम्ही ते काम प्रामाणिकपणे पुन्हा करून त्याला त्याचं रिटर्न द्यायचे, म्हणजे तो आयुष्यभर त्या घरात राहू शकेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.